नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी यवतमाळ, धाराशिव त्याचबरोबर लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी आलेली आहे। कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता यवतमाळ, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। खरीप 2025 हंगामातील पीक विम्याबाबत मागील अनेक दिवसापासून सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर आज सुटला असून यवतमाळ, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 644 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीनं पीक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कृषी विभागाचे सचिव सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे। ऑनलाईन सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने पात्र शेतकऱ्यांचे दावे तातडीनं निकाली काढण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, बीडमधील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे त्याची यादी देखील आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता ती देखील आपण या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, हा जो काही पीक विमा आलेला आहे तो फक्त सोयाबीन याच पिकासाठी आलेला आहे। इतर पिकासाठी अजून तरी पीक विमा मंजूर करण्यात आलेला नाहीये। कारण अनेक दिवसापासून इतर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू होतं, मात्र यवतमाळ, त्यानंतर धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यात मात्र पीक विमा म्हणजे या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं होतं। मात्र राज्य सरकारनं याच्यावरती काही तांत्रिक जे आक्षेप घेतले होते म्हणजे पीक विमा कंपनीनं, त्यावर राज्य सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की तुमच्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीत की ज्यामुळे त्या जिल्ह्यांना वगळण्यात यावं आणि त्याच पुराव्याच्या आधारे पीक विमा कंपन्यांना यवतमाळ, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास भाग पाडलेला आहे। आता आपण त्या जी काही संपूर्ण यादी आपल्यापाशी आलेली आहे ती यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, यवतमाळ, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीक विमा हा सोयाबीन या पिकासाठी भरलेला होता आणि त्याची काय आता पीक विम्याची रक्कम आहे ती वाटप सुरू करण्यात आलेली आहे। वाटप होणारे तालुके आपण या ठिकाणी पाहतोय, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, यवतमाळ, केळापूर, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, त्यानंतर द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरी, जामणी, आर्णी या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील जर बघितलं तर औसा, उदगीर, अहमदपूर, लातूर, चाकूर, जळकोट, निलंगा, त्यानंतर देवणी, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा वितरित होणार आहे। आपण धाराशिव जिल्ह्यातील तालुके या ठिकाणी पाहतोय, यामध्ये कळंब, तुळजापूर, उमरगाव, त्याचबरोबर धाराशिव, भूम, वाशी, परांडा, त्यानंतर लोहारा या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील सोयाबीन 2025चा पीक विमा या ठिकाणी वितरित होणार आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पीक विमा वितरित केला जाणार आहे। बीड जिल्ह्यातील तालुक्यात आपण पाहूया की या तालुक्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा वितरित होणार आहे। यामध्ये जर बघितलं तर केज, परळी, अंबाजोगाई, बीड, धारूर, त्यानंतर गेवराई, आष्टी, वडवणी, पाटोदा, शिरूर आणि बीड, त्यानंतर माजलगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा वितरित होणार आहे। कारण या जिल्ह्यांवरती पीक विमा कंपनीनं तांत्रिक आक्षेप घेतले होते, मात्र हे जे काय आक्षेप आहेत ते राज्य सरकारनं आणि समितीनं या ठिकाणी फेटाळून लावलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विम्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।